उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत। हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी येथे उद्धव ठाकरेंच्या सभा होतील। या मेळाव्यांची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतायत आणि महाविकास आघाडीचा हिंगोलीचा उमेदवार ते जाहीर करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर वसमतमधून संवाद मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज परभणी जिल्ह्यावर येत आहेत। त्यांच्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 3 सभा होणार आहेत। पहिली जी सभा आहे ते मी जिथे उभा आहे हे वसमत शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे। तर दुसरी जी सभा आहे ती इथून 85 किलोमीटर दूर अंतरावर सेनगाव येथे पार पडणार आहे आणि त्यानंतर तिसरी जी आहे जी हिंगोली जिल्ह्यातली शेवटची सभा असणार आहे ती कळमनुरी शहरामध्ये असणार आहे। एकूणच जनसभा दौरा जे आहे ते उद्धव ठाकरेंचा मागच्या काही दिवसांपासून चालू आहे। आज 3 सभा झाल्यानंतर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर ते हिंगोलीतून मुक्कामी थांबणार आहेत। त्यानंतर उद्या सकाळी त्यांची हिंगोली लोकसभा अंतर्गत येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे सभा होणार आहे आणि सायंकाळी एक सभा जी आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे। एकूणच संपूर्ण लोकसभाचे निवडणुकांचं पडघम जे आहे आता वाजलेले आहेत आणि त्यानिमित्तानं सर्वच पक्षाकडून वेगवेगळ्या सभा आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे। एकूणच उद्धव ठाकरे नेमकं काय काय बोलणार आहेत सगळं आज बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, वसमत, हिंगोली।